शिरूरच्या जनतेला कार्यसम्राट खासदार हवाय की नटसम्राट खासदार हे जनतेनं ठरवावं. अमोल कोल्हेंवर अजितदादांचा निशाणा. माढ्यात आउटगोईंग सुरूच. धैर्यशील मोहिते पाटलांचं भाजपला धक्क्यावर धक्के. नारायण आबा पाटील लवकरच हाती घेणार तुतारी. धैर्यशील मोहिते पाटलांची राष्ट्रवादी शरद पवार पक्षात घरवापसी. अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा वाढला. उमेदवारीच्या घोषणेआधीच नारायण राणेंनी घेतले 4 अर्ज, तर 100% इच्छुक म्हणत शिवसेनेचे किरण सामंत नागपुरात फडणवीसांच्या भेटीला. सुनील मेंढेंना ओढ द्या, काँग्रेसला श्वाड द्या. देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल. मराठ्यांनी 100% मतदान करा. यांना इतक्या ताकदीनं पाडा की मराठ्यांच्या मतांची किंमत कळली पाहिजे. जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. उत्तम जानकरांना फडणवीसांकडून भेटीचं निमंत्रण. फडणवीसांची उद्या उत्तम जानकरांसोबत बैठक. जानकर काही दिवसांपासून नाराज असल्याची माहिती. उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली. उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडत चाललंय. गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला. रवींद्र चव्हाणांना मतदानाच्या तारखेचा विसर. चव्हाणांकडून 7 मे ऐवजी 7 डिसेंबरचा उल्लेख. 7 डिसेंबरला घड्याळ चिन्ह बघून मतदान करा. रवींद्र चव्हाणांचं जनतेला आवाहन. महायुतीचे उमेदवार संजय दिना पाटलांनी घेतली जरांगेंची भेट. जरांगे मुंबई दौऱ्यावर असताना दोघांमध्ये चर्चा. अजुद्दीन ओवैसी करणार इम्तियाज जलील यांचा प्रचार. उद्या संभाजीनगरमध्ये होणार ओवैसींची सभा. अफसर खान यांनी घेतलं औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन. अफसर खान वंचितकडून संभाजीनगरचे उमेदवार. कबरीच्या दर्शनानं वादाची शक्यता. अयोध्येत रामनवमीची तयारी सुरू. अयोध्येत रामनवमीच्या पार्श्वभूमीत 25 लाख भाविक येण्याची शक्यता. नवनीत राणांकडून आंबेडकरांना अभिवादन. बच्चू कडू, यशोमती ठाकूर, बळवंत वानखेडेंनीही आंबेडकरांना दिली मानवंदना. उल्हासनगरमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य बाईक रॅली. सामाजिक संघटनांनी एकत्रित काढली बाईक रॅली. बीड शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. अभिवादनासाठी लोटला जनसागर. मुंबईच्या मानखुर्दमध्ये भाजपच्या प्रचार रथाची तोडफोड. मानखुर्दमधील लल्लूभाई कंपाऊंड परिसरात रथाची तोडफोड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.